गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कटांगी या ठिकाणी काही दिवसा अगोदरच मूल चोर महिला असल्याचं गावकऱ्यांनी त्या महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। पोलिसांनी त्या महिलेला आपल्या ताब्यात घेतलं व तिची विचारपूस केली असता ती मनोरुग्ण असल्याचं आढळलं। पोलिसांनी त्या महिलेला महिला व बाल विकास विभाग सखी केंद्र यांना सुपूर्द केलं। या सखी केंद्रातील महिलांनी त्या महिलेची विचारपूस केली असता त्या महिलेनं पिपरिया असे गावचं नाव सांगितलं। सखी केंद्रातील महिलांनी त्याची माहिती घेत बिहार राज्यातील पिपरिया या पोलीस स्टेशनशी संपर्क साधला। त्यांनी सांगितलं की ही महिला मागील काही दिवसापासून बेपत्ता असल्याचं माहिती दिली। पिपरिया पोलिसांच्या मदतीनं त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व त्या 37 वर्षीय महिलेला तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं। सर बच्चा चोर म्हणून तिला पकडण्यात आलं होतं गावकऱ्यामार्फत आणि रामनगर पोलीस स्टेशन मार्फत आपल्या वन स्टॉप सेंटर इथे दाखल केलेले होते। इथे आल्यानंतर सर्वात आधी तर आम्हाला ती मानसिक रुग्ण आहे हे सांगण्यात आले। मात्र ती निरक्षर असल्यामुळे जास्त काही बोलत नव्हती। आमच्याकडे 5 दिवस राहिल्यानंतर हळूहळू तिच्यासोबत बोलणं सुरू झालं आणि तिने तिच्याकडून विचारपूस केली असता पिपरिया हे गाव सांगितलं आणि त्यामार्फत आम्ही ती कुठली आहे हे सर्च केलं तेव्हा ती बिहारची आहे हे समजलं आणि पिपरिया पोलीस स्टेशन मार्फत ती सर्व माहिती सांगून तिच्या घरापर्यंत पोहोचलो। तिच्या घरच्या सदस्याशी गोष्ट केली, व्हिडिओ कॉल मार्फत तिच्याशी संपर्क झाला आणि आज तिच्या घरचे लोक आमच्या सेंटरला घ्यायला आलेत आणि त्यांच्या हातात आम्ही तिला सुपूर्द केलेला आहे। हो सर, आधार कार्ड वगैरे आणलं होतं। आमचे हे सेंटर जे आहे 24x7 महिलांसाठी कार्यरत आहे आणि माननीय जिल्हा महिला बालविकास अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनामध्ये हे चालत असते आणि इथे ज्या पीडित महिला आहेत कोणत्याही प्रकारच्या समस्या संबंधित महिला यांना इथे समुपदेशन, शेल्टर, निवारा या सर्व सोयी एका छताखाली उपलब्ध केल्या जाते आणि अशा महिलांना ज्या पीडित आहेत त्यांना त्यांच्या सर्व सुविधा देऊन त्यांच्या समस्यांचे इथे निराकरण केले जाते। ही महिला आपल्याकडे 5 दिवसापासून म्हणजे 27 तारखेपर्यंत इथे दाखल होती आणि आज तिच्या स्वाधीन करण्यात आले। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।